2015 साली माझ्या एका मुलीशी भेट झाली आणि त्यानंतर आमचे रिलेशन खूप छानपैकी झालं होतं. ते 18ला बंद झालं, म्हणजे अचानक ती गायबच झाली मुलगी. गायब झाली म्हणजे मेसेज जे कॉल्स नंबर बंद. अचानक 2021ला मला मेसेज आला एक. मी म्हटलं सुख तू आहेस का? तर तिने डायरेक्ट हा प्रश्न होता तुझं लग्न झालंय का? तर मी म्हटलं नाही झालं, पण माझं झालंय. माझ्यासाठी हा खूप मोठा शॉक होता. म्हणजे मी त्याच्या पुढे टाईपच करू शकलो नाही काय. तर तिच्या बिल्डिंग मध्ये ना एक मुलगा राहायचा. तो तिच्या मागे मागे स्टेशन पर्यंत यायचा. तिच्या एकदा नाही झालं, दोनदा झालं, असं 5-6 वेळा झालं. माझा फोटो दाखवला त्याला, हा माझा बॉयफ्रेंड आहे, ह्याला जर कळलं ना तर तुझी काही खैर नाही. तर तू सांग त्याला, बोलो माझ्या इतका प्रेम करतो का तुझ्यावरती? जीव देईल का तुझ्यासाठी? तो मी देऊ शकतो. इथला मुंबईचा म्हणजे आता मॅच्युअर झाल्यानंतर जेव्हा आपण कॉलेजला जातो, आता कॉलेजला झाल्यानंतर थोडाफार मॅच्युरिटी यायला चालू होते. एक 12वीत वगैरे 2015 साली माझ्या एका मुलीशी भेट झाली आणि तिच्यानी माझं थोडं चालू झालं, प्रेम संबंध चालू झाले. ठीक आहे, रिलेशनमध्ये आम्ही आलो आणि त्यानंतर आमचे रिलेशन खूप छानपैकी झालं होतं. असं की कोण म्हणजे लग्न करूनच ते होऊ शकतं पूर्ण. ठीक आहे, इतकं छान रिलेशन, सगळ्यांना आवडायचं. आमच्या दोघांच्या फक्त तिच्या आईला माहित होतं आणि माझ्या फॅमिलीला पूर्ण माहिती होतं सगळं. ठीक आहे, पण काय झालं होतं अचानक ते 2015 पासून ते चालू झाल्यानंतर ते 18ला बंद झालं. म्हणजे अचानक तिचं ना थांबलं. म्हणजे अचानक ती गायबच झाली मुलगी. तर मला काही कळलंच नाही रे की म्हणजे असं का झालं वगैरे. आणि मी तेव्हा कसं होतं, माझे शिक्षण माझं कंप्लीट झालं होतं, त्यामुळे मी काय केलं, जास्त लक्ष दिलं नाही. फोकस आपल्या लाईफमध्ये केला की आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे, ना की ते देवदास म्हणून उदास राहिलो. तसं नाही. गायब झाली म्हणजे मला तिचे मेसेज, तिचे कॉल्स बंद, नंबर बंद, अचानक गायब. म्हणजे ती कुठे गेली हे तर मी शोध नाही लावला, घोस्ट केलं. पण अचानक ती गायब झाली आणि मला कळलंच नाही ती कुठे गेली वगैरे. मी तिचं म्हणजे असं सर्च वगैरे करायचा प्रयत्न केला फेसबुक. तेव्हा आपल्याकडे फेसबुक आणि हेच होतं ते इंस्टाग्राम, जेव्हा ई बडी कसं काहीतरी नाव होतं ते, त्याच्यावरून आपण बघायचो. तर ते सगळं इंस्टावर तेव्हा नव्हतं आलं ना बहुतेक, तर फक्त फेसबुकच होतं. त्यामुळे फेसबुकच मी ट्राय करत होतो. आणि मग नंतर मी विचार केला जाऊ दे, गेली असेल ती, तिला नसेल इंटरेस्ट मे बी माझ्यामध्ये. पण आमचे खूप सारे स्वप्न होते ते आम्ही बघितले होते. तर नंतर ती ना अचानक 2021ला मला मेसेज आला एक इंस्टाग्रामवरती, तर कसा आहेस? तर मी म्हटलं 2018ला ती गायब झाली. येस. आणि मग 2021ला मेसेज आला. मग त्या तू शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न नाही केलास का? बघायचो, आठवण यायचीच ना, तर मग म्हटलं बघायचो की स्टॉक करायचं, त्याच्यावर व्यतिरिक्त आपण करूच काय शकतो. स्टॉक म्हणजे फेक प्रोफाईल मधून बघायचं वगैरे ट्राय करायचो. मी कोणाची होती, फक्त तुझ्याकडून गायब झाली, कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती माझ्या, म्हणजे पूर्ण संबंध तोडलेला. तर मला वाटलं झालं असेल. 2021 मध्ये मेसेज आला तिचा परत. बरं. आणि मेसेज आल्यानंतर मी म्हटलं आता ही म्हणजे मैत्रिणींना खूप असं ना, कसं आहे हे म्हटल्यानंतर कोण असं करणार, मित्र डायरेक्ट कॉल करतात, कसं आहे तर म्हटलं बरं आहे. कोण? तर म्हणाली ओळख तुझी कोण असेल? तर म्हटलं माझी कोण असेल? तर म्हटलं एकाच लाईफमध्ये होती. म्हटलं सुख मी तिला म्हणायचो, त्याचं नाव मी हे नाही करणार, तर सुख म्हणायचो तिला. मी म्हटलं सुख काय तू आहेस का? तर बोलते अजून प्रेम तसंच आहे वाटतं माझ्यावरती. तर मी म्हटलं कुठे होतीस तू आणि का सोडून गेलीस? मी अगोदर खूप भडकलो. तर तिने डायरेक्ट हा प्रश्न होता तुझं लग्न झालं आहे का? तर मी म्हटलं नाही झालं, मी लग्न नाही केलं अजून, माझं लग्नाचं वय नाही, पण माझं झालं आहे. तर मी म्हटलं माझ्यासाठी हा खूप मोठा शॉक होता. म्हणजे मी त्याच्या पुढे टाईपच करू शकलो नाही काय. मला काय बोलूच म्हणजे बोलताना काही सुचलंच नाही. जेव्हा ती सोडून गेली ती इतकं वाटलं नाही, पण तिने जेव्हा हे सांगितलं ना की माझं लग्न झालंय करून, तेव्हा मला खूप वाईट वाटलं की म्हणजे आपली एक व्यक्ती होती ना, ती लाईफमध्ये आता दुसऱ्याची झालेली आहे. तर त्यामुळे मला ठीक आहे, जे तू केलं असेल ते मला माहिती आहे, काहीतरी याच्यामध्ये जाऊन केलं असेल, त्यामुळे मी तुला ठीक आहे तू जशी आहे तशी ठीक आहे, खुश राहा. तर म्हणाली की फक्त माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहशील का तू, एवढंच फक्त मला विचारायचं आहे, नाहीतर मी आता इथूनच परत गायब होते. तर मी म्हटलं बघ तुला काय मी असं म्हणजे बोलतात ना तुमच्यामध्ये मी व्यत्यय येणार असं काय हे करणार नाही, तुला बोलायचं तर बोलू शकतेस, पण मी म्हटलं असं काय आपण असं ॲक्टिव्हिटी काय करूया नको ज्याच्याने तुझ्या पर्सनल लाईफवर तो इफेक्ट पडेल. कारण का आता ती तुझी पर्सनल लाईफ तिकडे आहे, तुझं पहिलं हे तिकडे आहे. बरोबर. ठीक आहे. तर मी म्हटलं असं मी काय करणार नाही. ती म्हणाली ठीक आहे, पण मला तुला कधी सांगायचं आहे. मी म्हटलं मी मला नको आहे ते, मला नाही ऐकायचं आहे. तू का गेलीस, कशा गेलीस, का तू असं केलंस, मला नाही ऐकायचं. जस्टिफिकेशन नको आहे. तरी बोलली मला तुला सांगायचं एकदा की काय झालं माझ्यासोबत. तर मी म्हटलं मग तेव्हाच का नाही सांगितलंस तुम्हाला, जेव्हा ते होणार होतं तेव्हा तर अचानक तर काय झालं नाही ना, त्याच्यात थोड्या गोष्टी घडल्या असतील, त्यानंतर तू हे केलं असेल ना, पाऊल उचललं असेल. तर मला ठीक आहे, पण तुझी ऐकायची तयारी आहे का? मी म्हटलं हो, चल सांग, तुझा एक पार्ट ठेवायचा एक भेटला पाहिजे, बोल तू, चल तुला काय बोलायचं आहे बोल, मी तुला काही बोलणार नाही, बोल. ती म्हणाली की जेव्हा आपलं रिलेशन चालू होतं ना तेव्हा मी तुला भेटायला यायचे,
तेव्हा ना माझ्या ताईचं लग्न झालं होतं आणि त्या ताईच्या लग्न झाल्या असल्यामुळे मी तिच्या घरी पण जायचे आणि तिकडंच तुला भेटायला यायचे, तिचं कारण सांगून की मी ताईकडे चालले करून. तिला अगोदर भेटायची, तिला सांगायचे मी की ह्याला भेटायला जाते करून, तर आईने बाबांनी फोन केला तर सांग मी तुझ्याकडेच आहे करून, ठीक आहे. तर तिच्या बिल्डिंगमध्ये ना एक मुलगा राहायचा, तो तिला बघून ना अप्रतिम म्हणजे पागल झालेला, वेडा झालेला तिला बघून. तर तो तिच्या मागे मागे स्टेशनपर्यंत यायचा तिच्या. तर स्टेशनपर्यंत तर हिला कळायला लागलं की कोणतरी, म्हणजे असं बोलतो ना, रस्ता क्रॉस करताना आपल्याला लेफ्ट साईडला बघतो तेव्हा कोणतरी असं फॉलो करतं, आपल्याला असं दिसतं, समजतं आपल्याला की कोणतरी आपल्याला फॉलो करतंय. आपण कुठे थांबलो तर तो व्यक्ती पण तिथे थांबतो आणि आपल्याकडे स्टॉक करत राहतो की बघत राहतो की हा नक्की व्यक्ती म्हणजे का बघतो आपल्याला, का असं करतोय. आणि हे एकदा नाही झालं, दोनदा नाही झालं, असं 5-6 वेळा झालं. तर मी म्हणलं तू मला का नाही सांगितलं ती गोष्ट. बोलते मला वाटलं तू जरा पॅनिक होशील, रागात काहीतरी निर्णय घेशील वगैरे, काय थोडी मारझोड होईल, त्यामुळे मी तुला सांगितलं नाही. मी थोडा तेव्हा रागिष्ट होतो तेव्हा. तर मी म्हटलं की अरे पण तू शेअर करायचं ना मला, मी कोण आहे तुझा, तर शेअर करायचं मला. बोलते ठीक आहे जाऊ दे, पण ऐकून घे आता काय झालं पुढे. मी ठीक आहे बोल. तर म्हणाली की बघ तो माझा पाठलाग करता, मी त्याला एकदा बोलली त्याला, कोण आहेस तू, कशाला माझा पाठलाग करतोयस. तर तो म्हणाला की मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तर मी म्हणाली की नाही मी नाही, म्हणजे मी तुला इतकं ओळखत नाही आणि तू जा आता, नाही तो मी तुला फटके खायला लावेन, ठीक आहे. ती बोलतो चालेल तुझ्याने मी फटके पण खाईन, एवढा मी तुझ्या प्रेमात वेडा आहे. तर ती अशी म्हणजे क्वेश्चन मार्क झाली आणि तिकडं निघून गेली. तर तो तिथेच उभा राहिला आणि तिला स्टेशनपर्यंत जाताना बघू राहिला आणि ती आली. त्यानंतर तिने परत गेली, परत तिच्या मागे तो स्टेशनपर्यंत आला. तेव्हा तिने थोडंसं आरडाओरड केली वगैरे तिकडे आणि तिथल्या लोकांनी त्याला थोडंसं मारलं. हां, त्याला मार दिला. तो त्याच्या डोक्यात तो पॉईंट घुसला की हिच्यामुळे मला मार खायला लागला आहे सगळ्यांसमोर आणि थोडेफार ओळखीचे पण होते त्याच्याच एरिया असल्यामुळे नाव खराब झालं त्याचं. तर तो बोला मला तू पाहिजेच आहेस, तुझ्यासाठी मी मार खाल्ला ना. थोडासा तो सायकोस्टिक थोडासा झाला होता. हां, आता तुला बघतो तू दुसऱ्या कोणाची कशी होतेस. तर तिने दाखवलं, पण माझा फोटो दाखवला त्याला, हा माझा बॉयफ्रेंड आहे, ह्याला जर कळलं ना तर तुझी काही खैर नाही, लक्षात ठेव. त्याचा मी फक्त सांगितलं की तुला परत मार पडला म्हणून समज. तर तू सांग त्याला, बोलो माझ्या इतका प्रेम करतो का तू तुझ्यावरती, हां बोल माझ्या इतका प्रेम करतो, जीव देईल का तुझ्यासाठी तो, मी देऊ शकतो, तो देईल जीव. तर ती म्हणाली जा ना मध्ये ना जीव, कशाला मला हे करतोयस, त्रास देतोयस, असं वगैरे म्हणाली. आणि ते तिथं चालू राहिलं. ज्या वेळेला तिचे फोन बिन बंद झाले ना त्यावेळेला एक्झॅक्ट काय आलं, हा तिला खूपच सतवायला लागला. हा स्टेशनपर्यंत आता मर्यादित नाही राहिला, हा आला तिच्या घरपर्यंत, तिच्या बिल्डिंगपर्यंत, प्रत्येक ठिकाणी. पण हिने मला सांगितलं नाही. हा तिच्या घरपर्यंत आला आणि घराच्या खाली वगैरे उभा राहायचा. तिचा नंबर ह्याने कसा मिळवला, तिच्या ताईला सांगितलं की अरे मला जरा त्याचं काम होतं एक, जरा तुझ्या बहिणीचा नंबर मला मिळेल का, जरा तिच्याशी बोलत होतं, त्या कॉलेजमध्ये माझं काम होतं, तुझी बहीण त्या कॉलेजमध्ये आहे ना. आणि तसं तिचा नंबर मिळवला आणि मग कॉल्सवर कॉल्स, मेसेजवर मेसेज, कंटिन्यूस. आणि तिच्या वडिलांनी हे बघितलं. तिच्या वडिलांना माहिती होतं की हिचं काहीतरी प्रेम प्रकरण बाहेर चालू आहे, कारण थोडंसं कळतंच ना आपली मुलगी काय करते वगैरे. पण अशा बाबतीतलं प्रेम माहीत नव्हतं की म्हणजे त्रास देत असं माहीत नव्हतं. तर त्यांना काय वाटलं की हाच तो मुलगा आहे ज्याच्याशी प्रेम करते, हा तिला त्रास देतोय खूप. आणि ही चिडून वगैरे बोलायची, तेव्हा ते थोडंसं ऐकायचे. तर तिला म्हटलं की हे काहीतरी विचित्र होत चाललं आहे. त्यामुळे तिचे पप्पा थोडं गव्हर्नमेंट सर्वंट होते, तर त्यामुळे काय केलं त्यांनी त्यांच्याच ह्याच्यामधल्या ना क्रूमध्ये एक मुलगा बघितला आणि हिच्या नकळत तो पसंत केला, ठीक आहे. आणि मग त्याला कळलं की हिचं लग्न ठरतं म्हणून. हिने माझ्यापासून कॉन्टॅक्ट तोडला, कारण का हिच्या वडिलांनी तो सिम कार्ड तोडून टाकला, तो मोबाईल घेऊन टाकला आणि हिला बंद केलं. सांगितलं जे मी सांगेन ते करायचं, मला तुझा त्रास बघवत नाही आणि मी जे सांगेल तेच करायचं. आणि तिची आई काय बोलली नाही की हा म्हणजे कोण आहे तो मुलगा, कारण का तिने आईला सगळं शेअर केलं होतं. पण तिची आई काय बोलली नाही, मध्यस्थी केली नाही. हां, ते सांगितलं मी एक मुलगा बघितला, त्याशी तुला लग्न करायचं आहे आणि त्यासोबतच राहायचं आहे, हा मुलगा मला पसंत नाही वगैरे. आणि हिची पण बोलायची हिंमत झाली नाही की हा मुलगा तो नाही जो मी पसंत केला आहे, हा तो माझ्या पागलसारखा वेडा आलेला मुलगा आहे. तर तो मुलगा एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला पोचला होता ना, तो आता ड्रिंक वगैरे जास्त करायला लागलेला. त्या ड्रिंकच्या नशेमध्ये कॉल करून तिला हे करायला लागलेला. तर त्याने तिच्या घरचे नंबर सगळ्यांचे घेतले, त्याच्या घरचे नंबर. इतका तो वेडा आलेला ना, त्याने घरचे सगळ्यांचे नंबर आणि आईच्या नंबरवरती वगैरे फोन करायला लागला. तर ती तिला द्यायची, आई घाबरायची तर तिला द्यायची की हा बघ हा परत फोन करतोय, आता ह्याचं काय करायचं. तर ते बोला अरे का मला सतवतोयस रे तू, काय झालं तुला, माझी अजून आयुष्य खराब करणार आहेस का तू माझं. हां, तर तो बोला हे बघ मी ना आता आलो आहे कुठे माहिती आहे, जीव द्यायला आलो आहे. आता तू नाही सांगितलंस ना मला, तू होकार नाही दिलास ना आता माझ्या लग्नासाठी, तर मी हे विष पिऊन जीव देऊन टाकेन. तर ती बोली अरे पी ना मग मेल्या, का माझ्या सतवतोस मला, पी मर एकदाचा, म्हणजे मला तरी शांती भेटेल. हां, आधीच माझ्या आयुष्यात एवढं काय काय केलं आहेस ज्यामुळे काय काय झालं आहे. तर बोलतो ठीक आहे मी पितो असा बोलला आणि फोन कट केला त्याने. आणि त्याने ते काहीतरी म्हटलं त्याने काहीतरी पियाला तो
ते काहीतरी रॅट पॉयझन वगैरे काहीतरी होतं, ते पिया लागतो आणि त्या नशेत तो गाडी चालवता. गाडी चालवताना त्याला ती नशा आवरली नाही आणि त्याला तोंडातून मला वाटतं फेस वगैरे आला असेल आणि त्याला ते, आणि ही गोष्ट सगळी ती मुलगी सांगते. तिला एकला डिपली कसं कळलं ते अजून मी पुढे सांगतो. तर तो डिवायडरला धडकला आणि डिवायडर धडकल्यामुळे त्याला डोक्याला मार लागला असल्यामुळे ऑन द स्पॉट तो गेला. शेवटचा कॉल हिच्या आईला आलेला म्हणून पोलीस हिच्याकडे पोचले की तुम्हाला आमच्यासोबत यायला लागेल, शेवटचा कॉल हा तुम्हाला केलेला आहे. तर ते लोक गेले. तिची आई वगैरे होती. तर तिची आई, त्या मुलाची आई म्हणायला लागली की हिनेच माझ्या मुलाला मारलं आहे, हीच कारणीभूत आहे. ती बोली माझा काय संबंध, तुमचा मुलगा वेडा होता माझ्या मागे. बोलते मग त्याला होकार देतात. अरे असं कसं होकार देणार आम्ही, असं तसं त्यांचा खूप मॅटर वाढला तो. आणि मग ती म्हणाली आता एक काम कर, तू म्हणजे ॲटलिस्ट त्याला शेवटचं म्हणून त्याच्या 12व्याला तरी ये. तर ते तिला जायचं नव्हतं ॲक्च्युली. काय होतं, तिच्या आईने पण ते सगळं डिसाईड करून ठेवलं होतं की आपण हिच्यासोबत रिव्हेंज घ्यायचा ना, आता कसा घ्यायचा आपल्या मुलाचा हे पण तिने डिसाईड करून ठेवलं होतं. त्यांना माहिती होतं आपला मुलगा कुठेतरी आता गमवणार आहे, कारण का तो वेड्यासारखाच वागायला लागलेला. तिचेच फोटो वगैरे, तिचंच रात्रंदिवस विचार, तिचंच बोलणं, सगळं तिच्याचबद्दल सगळं घरी बोलत बसायचा. तर तिच्या आईला माहिती होतं. तर हिचं हे एवढं चुकलं फक्त की ही त्याच्या 12व्याला गेली आणि त्याच्या 12व्याला तिने स्वतःच्या हाताने त्याला जेवण म्हणजे बोलतो ना वाढी ठेवतो आपण, वाढी ठेवतो, ते हिने स्वतःने ठेवलं. का तर हिची आई रिक्वेस्ट करत होती की खूप म्हणजे तू ये यार, ये एकदा त्याची शेवटची इच्छा ही हे पूर्ण कर. आणि तो मुलगा मेल्यानंतर हिचा पाठलाग सोडला नाही त्या मुलाने. आणि हे सगळं माझ्या नकळतच घडते. ते सिम कार्ड तोडलं, तिपासून मीच गायब आहे पूर्ण. आणि मग त्यानंतर काय झालं, मेल्यानंतर पण तो पाठलाग कसा करत राहिला आता. तर तो ही म्हणजे त्या माझ्या तिने सांगितलं की ना मी अचानक आहे ना घरामध्ये वेळा की ना एका ठिकाणी असं बघतच राहायची. आणि म्हणजे तिचं लग्न झालं होतं तेव्हा. दुसऱ्या झालं होतं तेव्हा. वडिलांनी दुसरं लग्न करून दिलं, तिला बळजबरीने करावं लागलं कारण वडिलांची नाव पण खराब होतं, त्यामुळे कसं राईट. त्यामुळे ती म्हणाली की आता तो तर नाहीच आहे, म्हणजे मी तर नाहीच आहे, त्यामुळे ते वडील म्हणाले बोलतील ते करायला लागेल तुला. ठीक आहे. तर वडिलांना नाही बोलू शकत नाही किंवा वडिलांनी थोडं फोर्स केलं असेल, तेव्हा कसं मुली थोड्या नाजूक असतात आणि वडिलांच्या बाबतीत थोडं हातात नव्हतं जास्त हे असतं. त्यामुळे मग तिने वडिलांसोबतच तिने साथ दिली आणि मग तिने लग्न केलं. आणि त्यानंतर काय आलं तर तिची सासरे वगैरे बोलला की ही एकटक का बघत राहते एका ठिकाणीच, म्हणजे तिला काय प्रॉब्लेम आहे का, तिला जमत नाही का, तू जर थोडंसं राहू नये, तू तुझ्या घरी राहू नये. तर ती तिकडे गेली. तर ती तिकडे पण रात्रीची ना उठून फक्त ना बारीच्या बाहेर बघत बसायची, अशी उठून फक्त बारीच्या बाहेर रात्रीची 3-3:30 वाजता. बापरे. तर ती तिच्या घरच्यांना वाटलं, म्हणजे तिच्या आईवडिलांना वाटलं की हिला वाटतं त्याची आठवण येते. तर तू बोली की जास्त दिसते तर राहू नको, तू जा तिकडे, मला नाही जायचं आहे, मी तेच राहणार. तर म्हणजे अरे अशी काय म्हणतेस तू, तुझा तो नवरा आहे तिकडे, मला नाही जायचं म्हणजे काय, कोण नवरा, कोण नाही माझा नवरा, मला ही आवडते, मी घेऊन जाणार असा. तर मग तुझी आईला एकदम थोडंसं हे विचित्र वाटलं की हे काय होतं, हे म्हणजे हे काय असं. ती उठा, ही बघा काय म्हणते. तोपर्यंत ही नॉर्मल काय नाही, जरा मला असं जरा घुसमटल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे मी हवा खात होते अशी म्हणाली. आणि मग ती झोपली. त्यानंतर सकाळी ती थोडी उशिरा उठली, मध्ये झटके यायला लागले तिला. आणि मग ते कसे झटके ना एक्स्ट्रीम लेवलपर्यंत पोहोचले. म्हणजे कसं, तिची आई म्हणाली की जाऊ दे, तिथे जरा जास्त काम करायचं म्हणून इथे तिला काम नको, आईच्या घरी काम नको. त्यामुळे आई तिला उठवायची नाही. आणि मग एक्झॅक्ट तिच्या बेडरूममध्ये जेव्हा ती खोलून बघते ना, तेव्हा ही थोडं अस्ताव्यस्त अवस्थेत असायची. म्हणजे कपडे वगैरे थोडेसे बिखरलेले वगैरे, घातलेले कपडे असे बिखरलेले वगैरे. तर त्यामुळे तिला जरा संशय आला की तिने तिला उठवलं, अरे काय काय हे कसं झोपतेस तू इथे, वडिलांनी तुझे मी राहते, म्हणजे असं नाही करायचं, तू लग्न आले तू ते, अरे मी असं कसं झालं, माझ्या अंगावरनं कपडे कसे काय हे आले ते झाले. तर म्हणता अरे आई तू काढलेस का, अरे बोलतो मी कशाला बाळा काढू, तू बघ तू कशी राहतेस बघ, अशी झोपतेस का, अशी झोपतेस का, नीट आवर. असं आवरलं. तर तिला जरा विचित्र वाटत, त्याला कोणी तिला तिच्या घरी पाठवून दिलं. तर तो नवरा म्हणजे जेव्हा तिला हात लावायला किंवा असं काय ॲक्टिव्हिटी करायचं ना, तर ती त्याला मारायची. आणि असं मारायची ना की सरळ डोळ्याच्या इथे वगैरे थोडंसं काळा वगैरे असं यायचं. दुसऱ्या दिवशी ती त्याला हातच लावू द्यायची नाही, असं झालं. तर तिचे जे सासरे होते ते तिला समजवायला एकदा गेले, तर तिने त्याचा पण हात मुरगळला होता सासऱ्यांना. आई तिची समजवायला गेली. ती एक दिवशी किचनमध्ये होती, किचनमध्ये काम करताना आई समजवायला गेली, तर आईलासुद्धा तिने ढकललं होतं जोरात. तू मला म्हातारे समजवायचं नाही, मी कोण आहे ते तुला माहीत नाही, कळलं, आणि हे माझं आहे सगळं, असं बोलायची आणि निघून जायची. आणि एखाद वेळेनंतर पटकन तिला विचारलं तर ती नॉर्मल असायची. आई काय आलं, तुम्ही कशा पडलात, आई काय अपरिचित बघितलं ना, त्या बाबतीत थोडं रिलेट, थोडं येणं जाणं त्याचं चालू होतं.
तर तिची आई एकदम क्वेश्चन मार्क होऊनच बघायला जायची. तर तिच्या सासऱ्यांनी फोन केला घरी की हे काय चाललंय, तुम्ही मला नक्की तुम्ही हे सांगितलं नाही मला, ही अशी विचित्र वागते. तर ती बोली नाही, हे आता लग्न झाल्यापासून ती त्या दिवशी पण आली होती तेव्हा तसंच वागायला लागली. म्हणजे हा काय प्रकार कसला आहे हा. तर ते म्हणतात आम्हाला माहीत नाही, तर तुमच्याकडे कोण असेल तर तुम्ही बघा, दाखवा काय असेल तर. तर तिने तिच्या सासऱ्यांनी तिच्या बायकोला सांगितलं की तिची सासूला की असं आपण एकदा चेक करूया का, बघूया का, डॉक्टरांना वगैरे दाखवूया किंवा असं तरी ह्या तऱ्हेने बघूया किंवा त्या तऱ्हेने बघूया, पण बघूया ही अशी का वागते ते वगैरे. कारण का सासऱ्यांचा हात मुरगळणं, आईला ढकलणं आणि नवऱ्याला मारणं हे काय म्हणजे कॉमन गोष्ट नव्हती. आणि ती मुलगी एकदम नाजूक, ती मुलगी नाजूक आहे एकदम, त्यामुळे ती तसं करणारच नाही. एकदम डबल पर्सनॅलिटी फुल अपरिचित. तर मग तसं टाईपचं ते वाटत होतं. तर तिच्या आईने मग बघितलं सासूने, आणि मग तिला थोडंसं हातामध्ये थोडंसं धागा वगैरे, तिला एक असं एका मंदिरात नेऊन वगैरे ना, तिला धागा वगैरे हातात बांधून काही ॲक्टिव्हिटी करायला लावल्या. म्हणजे जे प्रोसेस असतं देवासाठी ॲक्टिव्ह, म्हणजे त्या पॉझिटिव्ह गोष्टी आणण्यासाठी. कारण ती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिला असं वाटायला लागलं की म्हणजे असं देवाने आपल्यासोबत असं का केलं, आपल्याला हवा असणारा व्यक्ती आपल्याकडनं अशा प्रकारे गेला, आणि मग तिला असं का वाटतच नव्हतं. बरोबर. मग तिला ते त्याच्यावरती विश्वासच नव्हता, तरी पण तिच्याकडे ते करून घेतलं. आणि मग थोडं कमी झालं. कमी झाल्यानंतर हे ॲक्टिव्हिटीत ना फक्त कधी येतं थोडंफार आहेत ना, अमावस्येला आणि पौर्णिमेला वगैरे ना थोड्याशा तिला वाटतात. ती एकांतात असते, बोलत नाही कोणाशी, आणि अजूनही ती नवऱ्याच्या ह्याच्यात राहत नाही, म्हणजे आजूबाजूला राहत नाही. म्हणजे ती झोपते वेगळ्या ठिकाणी, नवरा झोपतो वेगळ्या ठिकाणी, सासू सासरे एका ठिकाणी झोपतात, असं करते. माहीत नाही ते. मी मग तिला विचारलं की तू असं का वागतेस. तर म्हटले मला कोणी टच केलेलं आवडत नाही, खरं सांगायचं तर मी तुझीच आहे आणि कायम तुझीच राहणार. तुला अशी बोलते? हां, अशी मला म्हणते. आणि अजूनही ती मुलगी माझ्यासोबत आहे. पण मी तिला म्हटलं की मी तुझ्या वैयक्तिक आयुष्यात म्हणजे तुझ्यासोबत बोलू नाही. हां, बोलू नाही, म्हणजे तू मला सोडून जाऊ नको, नाहीतर माझं कसं होईल की मला ह्या आयुष्यात जगायचा मला काय हेच राहणार नाही, सोर्सच राहणार नाही. त्यामुळे तू माझ्यासोबत राहा बस, मला फक्त बाकी काय नको आहे. मी त्या व्यक्तीला हात लावू देऊ शकत नाही, कारण का मी त्याला ओळखतच नाही. तर माझ्या वडिलांच्या फक्त सांगण्यावर मी लग्न केलेलं आहे, त्यामुळे मी त्याला हात लावू देऊ शकतच नाही. मी असं राहते, माझा रूम वेगळा आहे, त्याचा रूम वेगळा आहे. तो आमच्या रोज भांडणं होतात, रोज तो कधी कधी हात पण उचलतो माझ्यावरती, पण मी त्याला माझ्या जवळ येऊ देत नाही. माझ्यावरती फक्त तुझा अधिकार आहे. मग तो जो दुसरा मुलगा होता तुझ्या अंगात, तो गेला, तो थोडासा मध्ये थोडा लाईटली येते, म्हणजे कधीतरी, आणि कधीतरी माझ्याशी बोलताना पण ती अचानक काहीतरी वेगळं बोलते. त्यामुळे मला वाटतं की आता आपण स्टॉप केलं पाहिजे बोलणं. म्हणजे ॲरोगंट जो असतो ना, अचानक कधीतरी असं टाईप होतं तिच्याकडून. ती बोलते मी नाही टाईप केलं आहे. म्हटलं तू जर टाईप करतो कोण टाईप करणार आपल्याकडे. आणि तर मी म्हटलं असं होऊ शकत नाही. एकतर ही काहीतरी नाटक करते, किंवा किंवा हे खरोखर तिच्यासोबत होत असेल. पण मला थोडंसं वाटलं, म्हणजे फील झालं की आपण हिच्या लाईफचा एक पार्ट आहे आणि ती पण आपल्या लाईफचा एक पार्ट होती, तर आपण असं हिला सोडून नको द्यायला, नाही तर ही कधी बरं वाईट करून गेली. कारण का हिने सुसाईड अटेम्प्ट पण बऱ्याच वेळा केले आहेत. म्हणजे कुठेतरी असं निघून जाणं पटकन, आणि कुठेतरी त्यांना भेटणं अचानक वेगळ्या ठिकाणी, राहते कुठे भलतीकडेच, आणि भेटते का त्यांना दुसऱ्यात एक 5-6 स्टेशन सोडून लांब सापडते, ते पण पोलिसांचा फोन आल्यावरती. कारण तिच्याकडे जे मोबाईल्स वगैरे असतात त्यामध्ये थोडंसं त्यांच्याकडे आहे, म्हणजे काय कुठे राहते, कोणाला कॉल्स वगैरे करून त्यांना ती सापडते. असं होतं. तिलाच माहीत नाही ती कधी निघून जाते तिकडे, हे तिलाच माहीत नसतं. हात वगैरे 2-3 वेळा तिने कापून प्रयत्न केला आहे. असं म्हणजे असा हात ठेवलेला, ती कापते, तिला माहितीच नाही. ती कांदा कापता कधी आपला हात कापायला लागली, आणि पूर्ण अक्षरशः रक्ताचा पूर्ण म्हणजे सडा पडला आहे, आणि तिला माहितीच नाही, ती कापतच चालली. आणि तिच्या सासूने बघितलं, तिच्या सासूने हात खेचून गेला, बोलते कापून टाकेन जवळ आलीस तर. अशा वगैरे ॲक्टिव्हिटी त्यावेळेला होत्या. म्हणजे तिने त्यावेळेलाच सुसाईड वगैरे बऱ्याच वेळा ट्राय केलं होतं. नंतर ती एकदा निघून पण गेली, पण तिला तिच्या बाबांचे काही शब्द आठवले वगैरे, मग ती परत आली. डेंजर आहे ही गोष्ट, डेंजर आहे. आणि मग त्या मुलीला म्हणजे ती आहे माझ्यासोबत आहे कनेक्टेड, कारण का मी पण कसं तिला एकदम सोडून देऊ शकत नाही की ठीक आहे आपण बोलूया, फक्त नॉर्मली बोलूया, मग असं काय नको की तुझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम होईल. आणि तिने तिच्या नवऱ्याला पण सांगितलं आहे की मी तुला हात का लावायला देत नाही, ह्याचं हे आहे. म्हणजे इतकं भांडण लेवलपर्यंत बोललं की तिने माझं नाव पण सांगून टाकलं आहे की असा मुलगा एक आहे, त्यात माझं प्रेम आहे, माझ्या बाबांनी म्हटलं म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं, तुला हवं तर मला सोडून पण देऊ शकतोस. तर तो सोडत नाही, कारण का ती म्हणजे सुंदर मुलीला कोण सोडायला बघणार. आहे चांगली ती मुलगी, व्यवस्थित आहे, पण कसं तरी ते आता जसं तिथे ॲक्टिव्हिटी होते त्यामुळे ती डेंजरस झालेली आहे थोडीशी. तर ते लोक आपल्या स्वतःचं पण नाव खराब होऊ नये की आपला मुलगा एकुलता एक, तिची बायको अशी हे गेली म्हणून ते सोसायटीत काय असं करत नाही. ते तसे राहत आहेत, जसे आहे तसे त्यांनी ॲडजस्टमेंट करायला चालू केली. तिने माझ्याबद्दल सांगितलं त्याला, आणि मग तो म्हणाला की म्हणजे असं म्हणजे कसं होऊ शकतं, तुम्हाला म्हणजे वडिलांनी अगोदर का नाही सांगितलं असं तसं वगैरे. तिला मला माहीत नाही.
असं. तर ती एक माझ्या लाईफमधली खूप भयानक घटना आहे जी घडली, आणि मग मला ते खूप हे होतं, हर्ट होतं की त्रास होतो असं त्या का गोष्टीचा. म्हणजे माझ्यासोबत झालं. पण तुला नाही वाटत की ते खरोखर असू शकतं, किंवा ते आपण जो मूवी बघितलेला तो भूल भुलैया, बुलबुलैया, राईट राईट, त्याच्यात तसं पण होऊ शकतो ना. होऊ शकतं. मे बी तसं आलं की त्या मुलांनी सुसाईड केली, त्या तो मुलगा मेला आणि त्याचा ट्रॉमा तिच्यावर असं झालं, आणि मग ती त्याच गोष्टींना विचार करत 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 एक वेगळीच पर्सनॅलिटी डेव्हलप झाली. म्हणजे मी एकदा वाचत होतो ना अबाउट हेच की ड्युअल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, म्हणजे काही लोकांचं अपरिचित, फॉर एक्झाम्पल अपरिचित, की एक माणूस असतो आणि मग तो माणूस कम्प्लिटली वेगळा होऊन मल्टिपल जातो. पर्सनॅलिटी डिसऑर्डर. हा, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तर हे कसं असतं ना, की तो माणूस ऑलरेडी तसा असतो. म्हणजे एक जो माणूस असतो जो खूप इंट्रोवर्ट किंवा खूप शांत बसणारा असतो, त्याच्यावर खूप अन्याय होत जातात आणि तो सहन करतो. पण एकटा टाइम असा येतो ना की तो मेंटली थोडा इल होऊन जातो, आणि जे पण त्या गोष्टी त्यांनी सहन केल्या ना त्याचा कम्प्लीट अपोजिट बनतो, आणि तो त्याचाच काय बोलतात रेबल बनतो. पण मला ह्या मुलीच्या बाबतीत हे कळत नाही की पण जिला तो मुलगा आवडायचाच नाही, तिला पसंत पण नव्हता, त्या मुलाची आत्मा तिच्यात येणं, ॲक्टिव्हिटी म्हणजे ती जी असे स्पिरिट असते ती तिच्या आतमध्ये येणं आणि ती तशीच वागणं. म्हणजे थोडंफार म्हणायला गेलं ना की ती कधी त्या नवऱ्याची आहेत ना, तो नवरा कसा होता, आपल्या म्हणजे बायकोकडनं हे सुख मिळत नाही म्हणून तो ड्रिंक्स वगैरे करायला लागला होता. तर ही तिची ड्रिंक्स पूर्ण कम्प्लीट फिनिश करून टाकायची त्याच्या नकळत. काय माहिती. आणि तो विचार नाही बॉटल कोणी म्हणजे ही खाली बॉटल कशी झाली, सांडली का वगैरे, तर फुटली का, म्हणजे काय असं झालं की हे खाली आली आणि खाली बॉटल फ्रीजमध्ये ठेवलेली असायची. त्यासोबत ती खाली बॉटल कशी काय ठेवली आणि कोण आलं होतं, कोण पिऊन गेलं, ती मला ती अशी बोलायची मला नाही माहिती. आणि हा जास्त इरिटेट केलं तर बोलायची मी प्यायला जा, प्यायल्यानंतर दाखवू तुला कसं करतात माणसं. आणि अचानक तिचा आवाज चेंज व्हायला लागायचा आणि सगळं तिने मला स्वतःच्या तोंडाने सांगितलंय. आता तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव असं म्हणाली, पण हेच खरं आहे रोहित, आणि मला तुझ्यासोबत राहायचं आहे. ठीक आहे. तू काय आता प्लॅन केलंय? मी काय नाही, मी सांगितलं तिला की माझं पण एक दिवशी लग्न होणारच आहे, त्यामुळे तू ते मनाला एकदम गाढ बांधून घे, जसं तुझं लग्न झालं तसं माझं पण लग्न होणार आहे, आणि आपण आपल्या पर्सनल लाईफ हे पर्सनल लाईफच ठेवूया. त्यामुळे तू ते इतकं दुःख करून घेऊ नकोस वगैरे, तू बघ. ती म्हणाली तुझं लग्न झालं की मी कुठेतरी निघून जाईन, अशी ती म्हणाली तुझ्या लाईफमधून, पण तू लग्न करू नको अशी म्हणते. डेंजर आहे बाई. मग आणि कधी कधी ती धमकी पण देते, माहीत नाही का देते. ती म्हणते की मी तुझ्यावरती काळा जादू करेन, असं पण बोलते. मी ब्लॅक मॅजिक करेन तुझ्यावरती आणि मी तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी एका दोघांना विचारलं पण नाही माझ्या सोसायटीमध्ये की असं करणारे कोण आहेत का म्हणून. त्याच्याने आपण एखाद्या मुलाला वशमध्ये करू शकतो किंवा त्याचं ते थांबवू शकतो. डेंजर. मला काही म्हणजे खरं वाटत नाही माझं पण ठीक आहे, पण काळजी घे. म्हणजे अशा गोष्टी घडतात ना. पण म्हणजे टचवूड की ना कधी दुखापत कुठली झाली नाही मला. तिचं प्रेम असल्यामुळे काय माहीत नाही. ती बोलते की म्हणजे असं काय होणार नाही तुला, माझा जीव आहे तुझ्यावरती, पण काय ती करेल. पण एखाद्या व्यक्तींना वेडे होतात, म्हणजे त्या प्रेमामध्ये वेडे होतात आणि त्यांना ते कम्प्लीट असं आपल्या लाईफमधून जाणं आहे ना, ते सहन होत नाही. तेरे नाम पिक्चर तसं त्या टाईपचे, तर ते तसे होतात. तिच्यासाठी तो वेडा आला आणि ही माझ्यासाठी अशी ॲक्टिव्हिटी.